तर आज होता तुमच्या बारक्या वगैरेचा वाढदिवस, ते पण बँक बॅलन्स 0. कॉलेजला जातच होतं की तेवढ्यात मला गर्दीने पकडलं. बोलत होते एक फोटो मी नो नंतर कधी, आता पेपर आहे माझा. एक तर जेम रात्रभर बसून अभ्यास केला, नाही तर ते हो म्हणून तुम्ही व्लॉग आणि मला नांगा ना, मग सांगा कसं. आणि जर तुम्ही या गलत फेमीमध्ये जीवत की बर्थडे सेलिब्रेशन थोडा हटके वेगळा असेल तर असं काही नाही. जर असं काही व्हायचं असतं तर ते 12 वाजता झालं. आणि हा तुम्हाला आधीच सांगतो की पुढे सुद्धा काही नाही. तर एक छोटूसा सेलिब्रेशन आहे, तो पण फक्त केक कापण्यापूर्वी. कॉलेजला आल्याला सायनात आणि तेजसने मला वाढदिवस भेट दिली. भेट नाही शुभेच्छा. काय माझा हसरा चेहरा घेऊन आला ऑडिटोरियम. जसा कॅमेरा बदलला चेहरा बदलला, कारण की 1:30 वाजायला फक्त 15 मिनिटं होती. आणि या 15 मिनिटा पहिलेच मी सर्व विसरत जात होता हळूहळू. जे पाठ केलं होतं ते पण वाचून विसरून उचलली बॅग ना निकाल पडा. दोस्तों को ढूंढने की ते मित्र तर नाही दिसले, पण आमला दिसला. मी एवढं टेन्शन घेत होतो ना, हे लोक मस्त फुटबॉल नाही हॉलीबॉल. तेवढाच झाला माझा बास्केटबॉल. माझा चेहरा तर नंगा कसा की आताच कोणाकडनं 2 थापट खाऊन. मग काय जेवणाची सामग्री घेतली नाही, मी निघाला पेपर द्यायला. 3 तासामधून 2 तासात पेपर लिहून तयार. सॉरी तयार नाही, हाजीर. अरे हाजीर पण नाही, जाऊ द्या, मला काय शब्द आठवत नाहीत. मग काय बघा ना, फुलं किती भारी आहेत. हे नाही सॉरी हे काय कोणती पण फुलं बघ. तेवढंच भेटलं आपल्याला बारकी गँगचा मेंबर. आज व्हिडिओ फक्त एकाचीच काढली, पण आज येताना 4-5 जण तरी मला भेटले. असंच जर मला ओळखत असेल ना तर प्लीज हाक मारत जा, तर मला पण माहित पडेल ना माझे व्लॉग कुठपर्यंत पोहोचू. आणि असं कोणी बोललं तर मनाला जाम बरं वाटतं. खुशी तर एवढी होती ना की या बिल्डिंग वरती चढून ना जाऊन बंची जम्पिंग करू. तशी बोलणे की बाती नाही तर देखती फट्टे. एवढाच मी काय नांगला. ओ माय गॉड, काय सांगला. एखाद्या कुटुंबाचं घर चालवण्यासाठी काय करायला पडते. खेर समजणे वाल्याला सारी कापी. मग काय आज सकाळी पण नुसता चाय पापडी खाल्लेली होती म्हणून भूक पण लागली, पण हे मला कळालंच नाही. कळालं की कोणती पण खाण्याच्या हातात वस्तू घेतली की काय माहित कशी काय, पण पोटाला कशी लागते काय माहित. रस्त्यात कोण भेटेल तर फटाफट तोंड पुसून घेतो. सो गाइस, आज मी कॉलेजला गेलेला तर मला आज पहिलेपेक्षा भरपूर जण भेटले. म्हणजे बोलत होते, भेटले, हात बी जाम बरं वाटलं मला. आणि आज माझा बर्थडे सुद्धा आहे, तर बर्थडेच्या दिवशी असं झालं म्हणजे अजून एवढा भारी होत होता. तर थँक्यू बारकी गँग फॅमिली. आपली फॅमिली आता 1400 पर्यंत. त्यामुळे तुम्हाला मी एक जादू दाखवतो. जसाच पत्ता फेकेल तसा ब्लाटला फुटला. तर असं फक्त तुम्हाला वाटला कारण की मी बोलला. स्टॉक भरला तर फटाफट बाटले बुक करायचे तर करू. रस्त्याने जातच होतं की तेवढ्यात मयुरी दादाने हाक मारली. म्हटलं की बारका व्लॉगर बघ, दादाने पण घेतला ना 70. मग काय दादाला कॉंग्रॅच्युलेशन करून घरी आलेलास की तेवढ्यात दिसला गोलू. दादा म्हटलं की मी तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलं, पण काय दाखवायला तयार म्हणत नाही. फोन मध्ये चार्जिंग नव्हती तर मग फोन चार्जिंगला लावून टाकला. मग काय परफेक्ट 11 वाजता आजीने मला उठवलं आणि म्हटली की कोणू मी तुझ्यासाठी सरप्राईज आणलं केक. मग काय असा होता आमचा छोटूसा सेलिब्रेशन, तो पण सरप्राईज. एक बाईट मी खाल्ली, एक बाईट तुम्ही खावा. कॅडबरी मी खाऊन टाकली, तुम्हाला नाही दिली, पण केक चला आ करा, आ घ्या फटकन खावा. मग काय डब्यात थोडा केक भरला आणि मी आला बाबांकडे. मोठीला बघितलं तर ही बिर्याणी पार्टी करत. मी तर बोलाले असं बोलून आई बाबांचे पाया पडले आणि मी पण आला. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो नक्कीच करा. मी तुमचा आवडता बारका ब्लॉगर.